वामन दादा, एक मिनिट. तुझी फालतू लफडी घेऊन इकडे यायचं नाही. तुझे प्रॉब्लेम तूच सोडवत जा, कळलं? तुम्ही सीएमच्या खुर्चीत बसलेलं पाहायला आम्हाला सुद्धा आवडेल ना. नाही, ही गोष्ट स्मरणात असू दे तुमच्या. चांगल्यांशी मी नेहमी चांगलाच वागतो आणि माझ्या हितचिंतकांसाठी एक वेगळी जागा आहे माझ्या मनात. ठेवतो आता फोन. पुन्हा एकदा तुमचं अभिनंदन करतो. धन्यवाद. अभिनंदन साहेब, आपला प्लॅन यशस्वी झाला. सध्या तरी काम चलावून निघाला असं आपण म्हणू शकतो. पुढे काय होईल ते पाहायचं. पुढे चांगलंच होईल अशी चिन्ह दिसतात साहेब. मुख्यमंत्री साहेबांनी आजच्या आज भेटायला बोलवलंय. दुपारीच मीटिंग आहे. जाऊ शकत नाही. नो एंट्री आहे. का? का म्हणजे काय, दादाची प्रायव्हेट मीटिंग चालली आतमध्ये. कुणाला बी आतमध्ये पाठवू नको अशी ऑर्डर दिली त्याने मला. तुमचं काय काम असेल मला सांगा. मला तुला भेटायचंय. लगेच भेटायला ये. आर्यन आहे पण जे काय बोलायचंय ते भेटल्यावरच बोलू. वाकणीच तुम्ही नेमकी हुजरे कुणाचे आहात हो? दादाचे का तर राधिका मॅडमचे? दादानी ऑर्डर दिली, वाकणीच चालला शेपूट हलवत मॅडम कडे. मॅडमने हाडूक फेकलं, वाकणीच आला शेपूट हलवत माझ्याकडे. लय की यायला लागली हो तुमची. ताई, कुठे चाललीयस? बाहेर जाऊन येते. मुख्यमंत्र्यांनी तुम्हाला भेटीचं आमंत्रण दिलंय. ही आनंदाची गोष्ट आपण पहिली जाऊन जानकीला सांगूया. आपण दुसऱ्या विषयावर बोलूया का? हे बघा, आनंदाचे क्षण नेहमी वाटून घ्यावे आणि दुःखाचे स्वतःजवळ ठेवावे. जानकी वहिनी बाहेर गेल्यात हो. भेटणार कसे आता? यावेळी कुठे गेली ते? आता ते काय आम्हाला सांगून जातात वे. जानकीचं काय काम होतं? का? तुमचं एकमेकांशी काही बोलणं नाही झालं का? ती तर म्हणाली होती तुम्हाला फोन करते म्हणून. फोन केला असेल तिने, पण कोर्टात फोन बंद असतो माझा. तुम्ही जानकीशी समोरासमोर बसून बोललं पाहिजे, नाहीतर तुमचे हे गैरसमज वाढत जाते. माझ्या आणि माझ्या नवऱ्यामध्ये हेच झालं आणि रिझल्ट तुमच्या समोर आहेत. ठीक आहे, तू म्हणत असशील तर परशु येईपर्यंत मी थांबेन. पण मागे केलेली चूक पुन्हा जर का जानकीने केली असेल तर मात्र तिला माफी नाही. मग भले माझा संसार मोडला तरी चालेल. मी तुझ्यासमोर हात जोडते. माझ्या आयुष्याचा खेळ खंडोबा झाला तरी चालेल, पण तू जाऊ नकोस. माझ्या पाया पडून काहीच उपयोग नाही जानकी. तुला माफ करणारा न करणारा मी कोण? तू जिची गुन्हेगार आहेस ना, तिची माफी माग. तिच्या पाया पड. म्हणजे अमृता, इतके दिवस या सगळ्या गोष्टी इतरांकडून माझ्यापर्यंत पोहोचल्या होत्या, पण मी त्याच्याकडे दुर्लक्ष केलं. कारण इतर कोणापेक्षाही माझा तुझ्यावर जास्त विश्वास होता जानकी. माझी जानकी असं करूच शकत नाही असं वाटलं होतं मला, पण तसं नाहीये. अमृता, तुझा विश्वास खोटा नाहीये. हो, मी आले होते गोव्याला, पण मी गोव्याला का आले होते याचं कारण ऐकून घेतल्याशिवाय तुला माझ्यावर आरोप नाही करता यायचे. मी गोव्याला आले होते कारण यांनी मला तिकडे बोलवलं होतं त्याला भेटायला. आता तू असंच बोलणार जानकी? तुझं पितळ उघडं पडू नये म्हणून तू माझ्यावर आरोप करणार? हे बघ अमृता, ही खोटं बोलते. प्लीज हिच्यावर विश्वास ठेवू नकोस. आर्यन, कोण खरं बोलतंय आणि कोण खोटं बोलतंय ना, हे आत्ताच ठरेल. तेही अमृता तुझ्या समोर. इतके दिवस मी गप्प बसले होते फक्त तुझ्यासाठी, पण आता तूच माझ्यावर जर का आरोप करायला लागलीस तर मी गप्प नाही बसू शकत. अमृता, आर्यनचं तुझ्यावर प्रेम नाहीये. त्याने तुझ्याशी लग्न केलं त्याच्या वडिलांच्या मृत्यूचा सूड उगवण्यासाठी.